एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी देवरीद्वारे विविध प्रकारच्या योजना चालविण्यात येतात। त्यामध्ये शासकीय आश्रमशाळा चालविण्यात येतात। या आश्रमशाळांमध्ये बाह्य स्रोतांद्वारे सरकारने नर्स या पदभरतीसाठी बाह्य स्रोताला परवानगी दिली होती। गोंदिया जिल्ह्यात 16 शासकीय आश्रमशाळांमध्ये या पदभरतीसाठी बाह्य स्रोताने जाहिरात दिली। मात्र नियुक्तीच्या वेळी यामध्ये मोठा घोळ सुरू असल्याचा आरोप यावेळी स्थानिक उमेदवारांनी केला आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवण्यासाठी शासकीय आश्रमशाळेत नर्स पदाची भरती बाह्य स्रोताद्वारे शासनाने सुरू केली। यात गोंदिया जिल्ह्यातील 16 शासकीय आश्रमशाळांचा सहभाग होता। यामध्ये मात्र बाह्य स्रोताने नेमणूक करताना स्थानिक उमेदवाराला प्राधान्य न देता आणि यादीत नाव असून देखील त्यांना डावलून इतरत्र उमेदवारांना पैसे देऊन नियुक्ती केली असल्याचा आरोप यावेळी उमेदवारांनी केला आहे। तसेच मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करून नेमणूक करण्यात आली आणि आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून आमचे नाव यादीतून कापण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी पदभरतीला आवेदन केलेल्या महिलांनी केला आहे। याविषयीची त्यांनी तक्रार प्रकल्प अधिकारी देवरी आणि विविध ठिकाणी दिली। यावेळी प्रकल्प अधिकारी देवरी यांनी ही प्रक्रिया बाह्य स्रोताला देण्यात आली होती। जर यामध्ये घोळ झाला असेल तर याची तपासणी करण्यासाठी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू असे म्हटले आहे। यामुळे स्थानिक उमेदवारांना डावलून ज्यांनी पैसे पुरवले अशांची नियुक्ती करण्यात आली। आता या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होऊन पात्र असताना देखील यादीतून नाव कापण्यात आली असल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला आहे। प्रकरण हा आहे की आदिवासी संस्थांमध्ये नर्सच्या जागा निघलेल्या होत्या। त्यामध्ये आम्हाला GR मध्ये असं लिहिलेलं होतं की स्थानिक लेवलचे किंवा त्या परिसरातले आजूबाजूचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना आधी प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानुसार काही तशी भरती झालेली नाही आहे। आमच्याकडून काही पैशाची मागणी केलेली आहे, त्यामुळं आमचं काही सिलेक्शन झालेलं नाही आहे। काय प्रूफ आहे का आपल्याकडे? आमच्याकडे सगळं प्रूफ वगैरे, व्हॉट्सअप चॅटिंग, कॉल वगैरे सगळी डिटेल आमच्याकडे आहे। आम्हाला त्यांनी आधी 40,000 म्हटले आणि नंतर 45,000 मागितले आणि एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर तो पण खाली। GR मध्ये असं लिहिलं आहे की स्थानिक लेवलचे किंवा आपल्या आजूबाजूचे जे परिसरातले लोक आहेत त्यांना आधी प्राधान्य दिले पाहिजे, जेणेकरून तिथले जे आदिवासी भागातले जे आहेत कॅन्डिडेट त्यांना ते बेरोजगार राहू नये यासाठी आमची मागणी स्वीकारावी। ते आम्ही त्यांच्याकडे फॉर्म दिले आहेत, त्या दीप्ती बोरकर साकुलीचे आहेत। आम्ही त्यांच्याकडे सगळे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे दिलेले आहेत आणि त्यांनी पैशाची पण मागणी केलेली आहे आणि वरून त्यांनी म्हटलेले आहे की आम्हाला ऑनलाईन पेमेंट नको, कॅश हवं। आमचे 16 कॅन्डिडेट होते, त्यापैकी त्यांनी 8 या 9 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले आहेत, त्यामध्ये माझं नाव नाही आहे। ते सिलेक्ट झाले आहेत ते लोक सडक अर्जुनी तालुक्यातले आजूबाजूच्या परिसरातले आहेत आणि त्यांना ज्या शाळेमध्ये घेतले आहेत त्या ठिकाणाहून 40 किलोमीटर 50 किलोमीटर या ठिकाणी ते गेलेले आहेत। चुकीचे आहे, कारण GR मध्ये जे लिहिलं आहे त्यानुसार बघायला पाहिजे होतं। आम्ही काय करणार, आम्ही जे स्थानिक लेवलचे लोक आहेत, आम्ही आपल्या स्थानिक लेवलसाठी आम्ही जे भरलेले होते फॉर्म, तर ते आमचं फॉर्म रिजेक्ट करून ते दुसऱ्या लोकांना भरत आहे, तर आम्ही काय करणार आहोत? आम्ही आमदार आहेत, देवरीचे खासदार आहेत, ATC आहे, जे जिल्हाधिकारी, PO ऑफिस हे ते सर्व जिथपर्यंत आम्हाला SP ठाणेदार साहेब यांना पण आम्ही सगळे इकडे आपली मागणी केली आहे। तक्रार करणारे आम्ही आता सध्या तीन लोक आहोत। हो, सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याकडं पण तशीच मागणी केलेली आहे आणि ते म्हणत आहेत की आम्हाला 40,000 आधी 40,000 म्हटले आणि नंतर 50,000 मागणी करत आहेत आणि ते पण कॅश। आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आदिवासी भागातले लोक आहोत आणि स्थानिक लेवलचे आहोत, तर आम्हाला आधी प्राधान्य मिळायला पाहिजे, जेणेकरून आम्ही बेरोजगार कुठे जाणार आहोत। आम्ही आधी सगळ्यात आधी आम्हाला प्राधान्य द्या। NTV न्यूज मराठी, गोंदिया।